नागपुरात भाऊ छात्रपती गुंज राहुल गांधीचा कार्यक्रम होणार आहे असं कळतं, काय सांगा? नाही, राहुल गांधी आणि काँग्रेसले देशाने टोटली नाकारलेला आहे. देशातल्या झालेल्या प्रत्येक विधानसभेच्या चुनावमध्ये बी त्यांनी नाकारलेला आहे. आता कुठंतरी युवकाले गुमराह कसं करायचं, नेगेटिव्ह देशामध्ये कसं फैलवायचं, वातावरण कसं खराब करायचं, अशा प्रकारचं काम राहुल गांधीच्या मार्फत या काँग्रेसच्या मार्फत त्या ठिकाणी होत आहे. तुम्ही पाहिलं असेल, दिल्लीमध्ये बी आंदोलन झालं, त्याच्यामध्ये राहुल गांधीची कुठेच भूमिका नव्हती. आयत्या तबल्यावर आपण कसं जाऊन कोणाच्या याच्यावर बसायचं, एकमेव भूमिका राहुल गांधीची होती. आणि म्हणून नागपुरात योगा कुठे येऊ, युवक बी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी नाही आहे. पुण्याचे हाल आपण त्या पाहिलेले आहे. आणि म्हणून युवक जो आजच्या परिस्थितीमध्ये आहे तो भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्येच काम करेल. कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या काही योजना आणल्या असेल, ज्या काही युवासाठी काम असेल, आणि त्याच्यामुळे याची पंढरी कुठंतरी या काँग्रेसची घाबरलेली आणि म्हणून कुठंतरी निगेटिव्ह फैलवण्याचे काम यांच्या माध्यमातून होत आहे. पुण्यात तेला विक्रीवर कुठंतरी तुकाराम मुंडे यांनी बंदी आणली होती. एक प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री त्या संदर्भात एसओपी तयार करू आणि कुणावर अन्याय होणार नाही, म्हणजे पुढे तेल विक्रेत्यांवर अन्याय होणार नाही आणि सगळं एसओपी तयार केली जाणार. नाही, एफडीआयच्या माध्यमातून जो प्रकार राज्यामध्ये सुरू आहे ते खरं आहे का? कोणताही व्यापारी असो, कोणताही धंदा करणारा असो, लोकांच्या जीवाशी अगर खेळत असेल, लोकांच्या जीवनाशी अगर खेळत असेल तर त्याच्यावर निश्चित स्वरूपात कारवाई करावी. आणि हे पहिल्यांदाच अशा प्रकार घडत आहे का? या विभागाच्या मार्फत हा विभाग अनेक वर्षांपासून झोपला होता. आता हा विभाग जागृत झालेला आहे आणि कुठंतरी कच्च्या मालावर, तेलावर काहीतरी कन्फ्युजन झालं असेल. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतला कच्च्या तेलाच्या संदर्भात, हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्यामुळे जनतेला फार मोठ्या प्रमाणात राहत नाही. तुकाराम मुंडे जे काम करतात ते चांगलं काम करतात असं म्हणायचं तुम्हाला सध्या? नाही, तुकाराम मुंडेंनी पहिले काय केलं मी त्याच्यावर बोलणार नाही. परंतु हा जो विभाग होता, एफडीआयचा हा जो विभाग होता, हा अनेक वर्षांगिनतीपासून लोकांच्या जीवनाशी खेळणारा विभाग होता. कारण धान्य असेल, अन्य प्रकार असेल, दवाई असेल, अन्य प्रकार ते खेळणारा विभाग होता. आणि म्हणून जेव्हापासून यांच्याकडे जो विभाग आला आयुक्ताकडे, आणि त्यावेळेसपासून कुठंतरी जागृती आली आणि अशा प्रकारचे होत असलेल्या नागरिकांशी, जीवावर खेळणाऱ्या लोकांशी जेव्हा कारवाई व्हायला लागली तर निश्चित स्वरूपात ही अभिनंदनीय बाब आहे.